नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एप्रिल महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघणार आहे. मित्रांनो, आपण दिनविशेष या अंतर्गत जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत अशा प्रत्येक महिन्यातील दिनविशेष याविषयी आपण व्हिडिओ तयार करत आहोत. तर यापूर्वी आपण जानेवारी महिन्यातील प्रमुख दिनविशेष, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील प्रमुख दिनविशेष, त्यानंतर मार्च महिन्यातील प्रमुख दिनविशेष हे तिन्ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितले नाही त्यांनी ते बघून घ्यावे. त्यानंतर आज आपण एप्रिल महिन्यातील प्रमुख दिनविशेष याबद्दल माहिती बघणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, दिनविशेष हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर किमान 1-2 तरी प्रश्न 100% येतातच. तर त्याच दृष्टिकोनातून आपण प्रत्येक महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघत आहोत. तर आज आपण एप्रिल या महिन्यातील प्रमुख दिनविशेष बघणार आहोत. बघा मित्रांनो, आपण दिनविशेष या अंतर्गत एकूण 3 भाग केले आहोत. महाराष्ट्र राज्य दिनविशेष, त्यानंतर राष्ट्रीय दिनविशेष आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग आहे तो आंतरराष्ट्रीय दिनविशेष. तर अशा पद्धतीने आपण एकूण 3 भाग तयार केले आहेत. तर त्या पद्धतीनं आपण सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य दिनविशेष याविषयी माहिती बघूयात. बघा, एप्रिल या महिन्यामध्ये 11 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर काही राष्ट्रीय दिनविशेष आहेत. बघा, 5 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर त्याच दिवशी 5 एप्रिलला राष्ट्रीय समता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 10 एप्रिल हा दिवस सार्वजनिक क्षेत्र दिन म्हणून साजरा केला जातो. 11 एप्रिल हा दिवस महिला सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. परत एकदा 14 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन म्हणून साजरा केला जातो. 15 एप्रिल हा दिवस महिला बचत दिन म्हणून साजरा केला जातो. 21 एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि त्याचबरोबर 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष याविषयी आपण आता माहिती बघितली. त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय दिनविशेष आहेत ते आपण आता बघूयात. बघा, 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करतो. 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून आपण साजरा करतो. 22 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक वसुंधरा दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 23 एप्रिल हा दिवस जागतिक भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. परत त्याच दिवशी म्हणजे 23 एप्रिलला आपण जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन म्हणून आपण साजरा करतो. 25 एप्रिलला आपण जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करतो. 29 एप्रिल हा दिवस आपण जागतिक नृत्य दिन म्हणून आपण साजरा करतो. तर अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी एप्रिल महिन्यातील प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघितलो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अपडेट्स आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग आता थांबूयात. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.